Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. रोहिणी खडसे खेवलकर या आत्ताच मतदानाचा अधिकार आपला बजावून बाहेर पडलेले आहेत. आपल्यासोबत त्यांचा 1-2 मिनिटं वार्तालाप करूया. रोहिणीताई, काय म्हणाल? आता मतदान करून तुम्ही बाहेर पडाला आहात. महाविकास आघाडीच्या तुम्ही आता या ठिकाणी नेत्या म्हणून काम करत होत्या. कसा राहिला प्रवास? आजच्या दिवशी आम्ही कोथळी येथे आमच्या बूथवरती मतदान केलेलं आहे आणि गेल्या अनेक महिन्याभरापासून आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आम्ही प्रचार करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जसा महाविकास आघाडीला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे, तसाच रावेर लोकसभेमध्ये देखील चांगला प्रतिसाद आम्हाला बघायला मिळाला आणि आजच्या दिवशी मतदानाच्या माध्यमातूनही लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला सकाळपासून बघायला मिळतो आहे. ताई, पहिली निवडणूक अशी आहे 2019ला तुम्ही सगळा परिवार बरोबर होतात, परंतु 2024ची पहिली निवडणूक आहे की नाथाभाऊ भाजपाकडून रक्षाताईंसाठी आज खंबीरपणे उभे आहेत. रक्षाताई त्यांचा वेगळा कॅन्डिडेट आणि तुमचा मात्र वेगळा कॅन्डिडेट, काय वाटतंय? बघा, प्रत्येक गोष्टीला काळ हे औषध असतं आणि तशीच परिस्थिती आहे. आजच्या दिवशी ते वेगळ्या पक्षात आहे, मी माझ्या पक्षात आहे आणि दोघंही त्यांच्या पक्षाच्या सोबत एकनिष्ठतेने काम करत आहे. ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहे, मी माझ्या पक्षाचं एकनिष्ठतेने काम करते. त्याच्यामुळे वेळ आहे, ही वेळ निघून जाईल. महाराष्ट्रात बारामतीनंतर एक रावेर लोकसभाचा एक मतदारसंघ असा आहे की संपूर्ण राज्याचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. कारण तुम्ही महाविकास आघाडीचा जोरात प्रचार केला, रक्षाताई आपल्या परीने छोटी का होईना नाथाभाऊ त्यांना जॉईन झालेत. अशा वेळेस रावेर मतदारसंघात कोणाचा विजय होईल? एक मनापासून मी महाविकास आघाडीच्या सोबत आम्ही सगळ्यांचा प्रचार केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जो प्रतिसाद ह्या मतदारसंघामध्ये मिळाला, नक्कीच आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे. निश्चित रोहिणी खडसे यांनी आताच मतदानाची प्रक्रिया पार पाडून आपला मतदानाचा हक्क बजावून बाहेर पडताना एवढं निश्चित उमेदीने सांगितलं की जरी तुळशीची निवडणूक झालेली असली, प्रचार आमचा दोघांचा जरी जोमाने झालेला असला, तर कुठेतरी महाविकास आघाडीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल यात मात्र काही शंका नाही. अशीच काहीशी ग्वाही रोहिणी खडसे यांनी दिली आहे. जळगावहून मनीष जोग, मुंबई तक.